नमस्कार मित्रांनो, मी अमेय मयेकर माय कोकणी लाईफ मध्ये तुमचं स्वागत करतोय. तर खास आलोय मी आज डोंबिवलीमध्ये एका अशा ठिकाणी की जिथे हे असे पॅराकेट्स पाहायला मिळतात आणि त्या जागेचं नाव आहे ॲलोप्रिन. ॲलोप्रिन हे डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच उघडलेलं आहे तुम्ही. तर खास त्याचे फाउंडर आहेत पुष्कर मेंदळे. तर पुष्कर मेंदळे सर, तुम्ही कसं सुरुवात केली, म्हणजे काय ॲलोप्रिन म्हणजे मेन म्हणजे ॲलोप्रिन म्हणजे काय, हे नाव वेगळं वाटलं मला. राईट. सो ॲलोप्रिन या कन्सेप्टच्या मागे थोडी थॉट अशी आहे की बर्ड्सचं जे सोशल बिहेवियर असतं वाईल्डमध्ये, की ज्यांचं एकमेकांना प्रीन करतात, स्क्रॅचिंग असतं, सो त्यांच्या सोशल बॉन्डिंगला वर्ड आहे ॲलोप्रिनिंग. सो बेसिकली दॅट बिहेवियर इज ह्युमन टू येस. सो human to bird. दॅट इज बिटवीन बर्ड टू बर्ड. बर्डचं सोशल बिहेवियर. ओके. सो आमची थॉट अशी होती की हे सोशल बिहेवियर थोडं पुढे एक्सटेंड होऊन बिटवीन ह्युमन अँड बर्ड्स पण झालं पाहिजे, बिकॉज बर्ड्स आर ऑल्सो अ व्हेरी गुड कंपॅनियन पेट. सो ती कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवून आम्ही ॲलोप्रिन वर्डने सुरू केलं. सो बेसिकली स्टोअरच्या मागची आयडिया अशी आहे की फक्त बर्ड्स स्पेसिफिक जे काही फूड सप्लाईज, टॉईज, ॲक्सेसरीज या गोष्टी लागतात, सो आम्ही ॲलोप्रिन एव्हियन स्टोअर. सो दिस इज डेडिकेटेड स्टोअर ओनली फॉर कंपॅनियन. तुमची मास्टरी म्हणजे फूड्स मध्ये, म्हणजे पेटच्या बर्डच्या फूड्स मध्ये. येस. सो आम्ही बर्ड्स रिलेटेड जे प्रोडक्ट्स असतात, म्हणजे फूड झालं, सप्लिमेंट्स असतात, टॉईज असतात, केज असतात, सो त्यांच्या ॲक्सेसरीज असतात वेगवेगळ्या. सो आम्ही सगळ्या गोष्टी हळूहळू कव्हर करणार आहोत. आम्ही आता रिसेंटली सुरू केलंय. सो ही जी कन्सेप्ट ॲज अ डेडिकेटेड बर्ड शॉप, आय गेस या रिजन मध्ये आम्ही फर्स्ट टाइम डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच पाहिलं. ते जनरली पेट शॉप्स असतात, पण फक्त बर्ड स्पेसिफिक असे पेट शॉप कुठे नाहीये. ओके. आणि मी माझ्या मित्रांना, युट्यूबरच्या मित्रांना सांगायला म्हणजे आवडेल मला की इथे आपल्याला डोंबिवलीमध्ये हे पक्षी तुम्हाला हँडल करायला मिळतील. म्हणजे त्यांनी स्वतः ट्रेंड केलेले, टॅम केलेले आहेत, जेणेकरून आपल्या हातावरती येऊन बसणार वगैरे. पण इथे फक्त ते ट्रेन करतात, त्यांना ट्रेन करतात. परत बर्डचं फूड्स वगैरे तुम्ही प्रोव्हाइड करता. सो आम्ही मुद्दाम आमच्या स्टोअरमध्येच एक एक्सपिरियन्स झोन क्रिएट केलाय. सो ज्याच्यामध्ये लहान मुलं किंवा त्यांचे पॅरेंट्स, कोणालाही, जसं फॉरेन कंट्रीमध्ये असतं. येस. सो झू मध्ये गेले की तुम्हाला पॅराकेट्स वगैरे हँडल करायला. राईट. सो आमची कन्सेप्ट अशी की इन स्टोअर एव्हियरी. सो छोटी एव्हियरी किती आहे की जिकडे तुम्ही बर्ड्सना फीड करू शकता, त्यांना हातावरती घेऊ शकता, त्यांच्याशी इंटरॅक्शन करू शकता. ओके. सो ही कन्सेप्ट ॲज अ इनडोअर किंवा इन स्टोअर एव्हियरी पण आम्ही फर्स्ट टाइम अशी इंट्रोड्यूस केली की तुम्ही आता बघताय पॅरेट्स टेम्ड आहेत. सो त्याच्यामुळे त्यांना ट्रेन केलेलं आहे की तुम्ही जस्ट हात पुढे गेलात की ते स्टेप अप, त्यांची कमांड त्यांची लर्न केलेली आहे. सो मी केलं तर माझ्याही सुद्धा येतील ना स्टेप अप. वा, बघा कसं आहे, मस्त वाटतंय, छान वाटतंय ना. याचं नाव काय? याचं नाव मिंटो. सो बेसिकली मॉम पॅराकिट्स आहेत. वाव. सो हे जे टेमिंग आणि ट्रेनिंग आहे ते आम्ही करतो. म्हणजे बर्ड्स सेलिंग मध्ये डील करत नाही. सगळ्यांना स्पेसिफिकली ॲलोप्रिन एव्हियन स्टोअर बर्ड्स सेलिंग करत नाही. बेसिकली आम्ही लाईव्ह स्टॉक मध्ये डील करत नाही. ओके. आमची कन्सेप्ट ही आहे की तुम्ही तुमच्याकडे बर्ड असेल तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स मिळतील. कारण तुम्ही मार्केटमध्ये जर का नियर बाय पेट स्टोअर्स मध्ये गेला तर डॉग आणि कॅटचं फूड इझिली मिळतं. बरोबर. पण बर्ड्सचं फूड किंवा बर्ड्सच्या ॲक्सेसरीज पटकन मिळत नाही. आपल्याला ऑनलाईन वगैरे येणार, सोशल साईड वरनं वगैरे जे काय असेल ते हे आहे. प्लस बर्ड्सला कसं असतं की बर्ड्सला अटेन्शन लागतं, बिकॉज डॉग कॅट्सना तुम्ही फिडर ठेवलात, हल्ली टायमरवाले पण फिडर येतात, पण बर्ड्स मेंटेनन्स पण खूप असतो. सो अजून एक कन्सेप्ट आम्ही अशी आणली की कोणाला बाहेर जायचंय, म्हणजे कोणाला ट्रॅव्हलिंगसाठी बाहेर जायचंय आणि बर्ड्स आहेत, सो आम्ही स्टोअरमध्ये बोर्डिंग फॅसिलिटी पण बोर्डिंग फॅसिलिटी केलं. ते आपण पाहूच. आपण यांच्याकडे सगळी फॅसिलिटी त्यांनी करून ठेवली आहे बर्डसाठी. म्हणजे जेणेकरून आता तुम्ही 7-8 दिवसासाठी गावी जाणार असेल, कोण कुठे बाहेर जाणार असेल, तर त्या बर्डला तुम्ही हँडल करता. म्हणजे त्याची केअरिंग करता. राईट. सो आम्ही प्रॉपर जे रिक्वायर्ड केजचे सेटअप्स असतात, म्हणजे बर्डला केज सेटअप पण असा पाहिजे की त्यांना पूर्ण विंग्स कम्फर्टेबल पाहिजे. थोडे कम्फर्टेबल केजेस ऑलरेडी आमच्या स्टोअरमध्ये ठेवलेले आहेत की कोणी पण कुठल्याही साईजचा बर्ड घेऊन आला तरी सुद्धा आम्ही त्याला इझिली अकोमोडेट करू शकतो आणि त्याला बोर्डिंग फॅसिलिटी. ओके. आणि दुसरं म्हणजे ते जे तुम्ही तिथे ठेवलात सॅलड मिल, हा काय प्रकार आहे? सो आता गेले 2-3 वर्ष माझ्याकडे बर्ड्स आहेत. सो बर्ड्स साठी जेव्हा आपण फूड प्रिपरेशन म्हणतो
तर मार्केटमध्ये किंवा तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेलात, आता आपल्या इकडे कसं लाईव्ह स्टॉक साठी फेमस मार्केट्स म्हणजे क्रॉफर्ड मार्केट, कुर्लाचे मार्केट, सो ते आहेत की जिकडे ऍक्च्युली बर्ड्स सेलिंगसाठी खूप जास्त रेग्युलेशन्स आहेत. पण आपल्याकडे या सगळ्या मार्केट्समध्ये जनरली काय सांगितलं जातं की बर्ड्सना सीड्स द्यायच्या. बरोबर. सो टेक्निकली कसं आहे की जसं ह्युमन मध्ये जसं तुम्ही फॅट कंटेंट वाढवता तुम्हाला प्रॉब्लेम्स होतात, तुमच्या हार्टच्या रिलेटेड इश्यूज होतात, जसं प्राण्यांना पक्ष्यांना पण असतं. एक्झॅक्टली. सो सेम प्रॉब्लेम बर्ड्सना पण होतो. प्लस फॅट कंटेंट जास्ती आहे, प्लस केज मध्ये बर्ड आहे, सो त्याच्यामध्ये त्याची मुवमेंट नसल्यामुळे त्यांना फॅट्समुळे इश्यूज क्रिएट होतात आणि त्यांचं जे लाईफ आहे म्हणजे मला सांगायला आवडेल की ऍक्च्युली पॅरेटचं लाईफ 20-30 इयर्सच्या आसपास असतं ऑलमोस्ट सगळ्यात मिनिमम. काही मोठे पॅरेट्स आहेत आफ्रिकन गिरे, त्यांचं तर कॅप्टिव्हिटीमध्ये 50-60 इयर्सचं पण रेकॉर्ड आहे की त्यांचं 50-60 इयर्स म्हणजे जरा नीट हँडल केलं तर. सो हे सगळे बर्ड स्वतःच घरी असताना किंवा एक हॉबी म्हणून म्हणजे ते एखाद्या माणसासारखं, जे माणूस एका ठिकाणी बसून राहिला की त्याचे वजन वाढणे हे वाढणं पक्ष्यांमध्ये येस तसंच आहे. बिकॉज त्यांचा फ्लाईट टाइमच नाही, फ्लाईट टाइम बाहेर असताना ते फूड साठी फिरतात. सो त्यांचं ऑटोमॅटिकली असं नाही होत की ते पूर्ण भारतात फिरत राहतात. बरोबर. पण त्यांचा एक फ्लाईट टाइम असतो, त्यांना फोराजिंग करायला लागतं. तर वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन आपलं फूड शोधावं लागतं, शोधायला लागतं त्यांना, आपली गरज भागवायला लागते. कॅप्टिव्हिटीमध्ये ते थोडे चॅलेंजेस येतात. सो फीडिंग रिलेटेड सीड्स, जसं मी तुम्हाला म्हटलं की युजली सांगितलं जातं की सीड्स द्या. दुसरं ऑप्शन आहे की आपण घरात व्हेजिटेबल्स बनवतो, त्या आपण थोड्या चॉप करून दिल्या किंवा ते खातात, ते देऊ शकतो. पण या सगळ्यामध्ये ऍज अ सिंगल बर्डच्या वेळेस इश्यू असा येतो की तुम्ही त्यांना व्हरायटी नाही देऊ शकत ऍट अ टाइम. सो म्हणून आम्ही बेसिकली हे प्रोडक्ट स्वतःच डेव्हलप केलं म्हणण्यापेक्षा एक ट्रायल अँड याच्यामध्ये मी आता वाचलं इंग्रेडियंट्स मध्ये काय काय बेल पेपर्स, ब्रोकोली, पंपकिन आहे, ओक्रा बीन्स, स्वीट कॉर्न आणि ग्रीन पीस. येस. सो आम्ही एक 7-8 व्हेजिटेबल्सचं मिक्सचर आणलं. आता कुठलेही व्हेजिटेबल्स चॉप केले की ते पेरिशेबल असल्यामुळे युजली लगेच कन्झ्युम करायला पाहिजे. सेकंड ऑप्शन आहे तुम्ही डीप फ्रीज करा आणि त्यांना मायक्रोवेव्ह मध्ये त्यांना डिफ्रॉस्ट करून देऊ शकता. बट मिल प्रिपेअर करून एका बर्ड साठी हे करणं थोडं डिफिकल्ट जातं. सो आम्ही अल्टरनेट शोधून, म्हणजे अल्टरनेट जे फूड प्रोसेसिंगची फॅसिलिटीज आहेत, सो त्याच्या हिशोबाने आम्ही व्हेजिटेबल्सना प्रोसेस करून अशा फॉर्मॅटमध्ये बनवलंय की ते शेल्फ लाईफ पण त्यांचं मिळतं. तसं 4 मंथ इथे लिहिलंय पॅकेजिंग पासून, जे 4 मंथ. राईट. सो तुम्ही ओपन केल्यानंतर एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवलं तर तुमचं 4 महिने इझिली जातं. बट प्रेफरेबली की ओपन करून एअरटाईट केल्यानंतर 1 मंथ मध्ये त्याचं कन्झम्पशन झालं पाहिजे. सांगायचं होतं असं तुम्ही कॅरी करायला इझी आहे. सो आम्ही बेसिकली जे काही बर्ड्सचं पुढे ते कन्व्हिनियंट एअरटाईट पॅकेजिंग वाला ठेवलंय, सील वाला. सो जे ओपन झालं की बंद करू शकतो. राईट. सो आम्ही फूड लायसन्स वगैरे सगळं घेतलेलं आहे सगळं. सो रिपॅकेजिंग आम्ही इकडे करतो रिक्वायरमेंट. किती ग्रॅमचे? हाफ केजी, 100 ग्रॅम्स आणि 300 ग्रॅम्स. आणि त्याच्याच मागे तुम्ही जर का बघितलं तर आम्ही साधारण बर्ड्सचे जे स्टँडर्ड स्पेशीज असतात, सो त्यांना साधारण किती फिडिंग द्यायला लागतं त्यांच्या बॉडी वेटच्या हिशोबाने. ओके. ते ऑलरेडी मेन्शन करून ठेवलंय आणि वेगवेगळे पॅरेट त्याप्रमाणे त्यांना दिले. करेक्ट. आणि असं नाही की दिस इज द ओनली डाएट. अगेन बर्ड्स बाहेर असताना फोराजिंग करतात, सो त्यांच्या मल्टिपल नीड्स आहेत. सो दिस इज लाईक देअर फर्स्ट मील. जर का त्यांनी दिवसातलं जे पहिलं जे त्यांचं ब्रेक असतो की इव्हिनिंगला त्यांचं झाल्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगचं जे मील असतं, सो प्रेफरेबल आहे तेव्हा त्यांना हे दिलं की त्यांना सगळे न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स जे व्हेजिटेबल्स मध्ये जे असतात ते त्यांना मिळतं. बाकी दिवसभर तुम्ही जे सीड्स आहेत ते त्यांना ऍज अ ट्रीट देऊ शकता. म्हणजे जसं आता मगाशी हे बघितलं की हा टेम होतोय बिकॉज त्याने काहीतरी ऍक्टिव्हिटी केली, सो तुम्ही त्याला ट्रीट द्या. किंवा तुम्ही मध्ये मध्ये जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्शन करता तेव्हा त्यांना तुम्ही ट्रीट म्हणून सीड द्या. सो हे प्रेफरेबल आहे. सो त्यांचा बॅलन्स डाएट मेंटेन केला पाहिजे. बट वी आर जस्ट एन्श्युरिंग की त्यांना इनिशियल जे फर्स्ट मील आहे ते तरी थोडं होल फुल फूड मिळावं. त्याच्यासाठी आम्ही बेसिकली हे पर्टिक्युलरली फूड इंट्रोड्यूस केलं. तर आपण याचे पुढच्या तर बघूचं फुटेज, जे काय काय यांनी जे या ठिकाणी ज्यांनी बनवून ठेवलंय, म्हणजे खास बोर्डिंग, केज बोर्डिंग वगैरे बनवले त्यांच्यासाठी. केज बोर्डिंग, एव्हियरी सेटअप, आणि आम्ही हळूहळू बाकी पण फॅसिलिटीज एक्सटेंड करू. आता जस्ट सुरुवात आहे तुमची, आणि तुमची सुरुवात अजून होईलच. आता माझ्या थ्रू तर अजून डोंबिवलीकरांना कळेलच. जे पेट शॉप
साठी रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या आम्ही सगळ्या फॅसिलिटी केल्या आहेत. व्हेंटिलेशन, फायर फायटिंग पाहिजे किंवा म्हणजे फायर फायटिंग सिस्टीम लागते, बिकॉज एक मुंबईमध्येच इन्सिडेंट झालेला फायरचा पेट शॉपमध्ये. सो ज्या ज्या पेट शॉप रिलेटेड रिक्वायरमेंट आहेत त्या आम्ही कम्प्लिटली विचार करून त्या कम्प्लीट फुलफिल केल्या आणि त्याच्या हिशोबानेच स्टोअर डिझाईन केले, जेणेकरून ते कुठेही बर्ड्सना किंवा कुठल्याही ॲनिमलला इंजुरी नाही व्हायला पाहिजे. सो आम्ही फॅसिलिटी पण तशी डिझाईन केली. सो आपण नक्कीच नक्कीच. पुष्कर, ही जे ॲलोप्रिन स्टार्ट व्हायच्या आधी तू कसं काय या फील्डमध्ये कसं काय आलास? मी ऍक्च्युली तुझं ऐकून होतं की बॅकग्राऊंड तुझं एक वेगळ्या ह्याच्यात नव्हतं, म्हणजे मार्केटिंग, शेअर मार्केटिंग वगैरे ट्रेडिंगच्या ह्याच्यात. सो माझ्या वाईफकडे ऍक्च्युली आधीपासून बर्ड्स होते. सो आम्ही असंच एक काहीतरी पेट घरी असावं म्हणून बर्ड घ्यायला गेलो होतो. सो मुंबईतली सगळी मार्केटची आहेत, प्रॉपर मार्केट कुर्ला मल्टिपल लोकेशनला. तुम्ही बघितलं की माझ्याकडे स्वतःकडे जवळपास 6 बर्ड्स वेगवेगळे टाईप्स आणि चांगले टॅम केलेले आहेत, हँड टॅम केलेले. सो जेव्हा मी तिकडे फर्स्ट टाइम गेलो मार्केटला, सो माझ्यासाठी असं होतं की तिकडे जे बर्ड्सना ट्रीट केलं जातं किंवा ज्या पद्धतीने त्यांना ठेवलं जातं बघितलंय. सो ते बघून मला असं थोडंसं क्लिक तेव्हाच एक आलेला, म्हणजे मी हे सांगतोय साधारण 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट, की तेव्हाच मला एक क्लिक आलेला की ज्यांना असं ट्रीट नाही केलं पाहिजे. म्हणजे भले ते बर्ड पकडलं टाकलं, राईट, म्हणजे एका केज मध्ये 50 बर्डांना जागा नाही फिरायला. राईट. सो त्याच्यामुळे तो माझा एक कुठेतरी क्लिक होता, म्हणजे तू थोडीस बोलतो ना एक इमोशनल झाला त्या गोष्टी. राईट, की यांना कसं ठेवलं असं का थांबलंय त्याच्यामध्ये. सो तो माझा कुठेतरी स्टार्ट म्हणून. सो माझ्या डोक्यात अशी कन्सेप्ट तेव्हाच आली होती की काहीतरी असं बर्ड्ससाठी स्टोअर करू शकतो किंवा क्रिएट करू शकतो की जिकडे आपण थोडं त्यांना बेटर स्पेस प्रोव्हाइड करू शकतो. आता जसं आपण बोललो की लाईफ स्टॉक मध्ये आम्ही नाही डील करत, कारण त्याचे लायसन्सिंग आणि या सगळ्या गोष्टी, बरोबर, बऱ्याच गोष्टी आहेत जे बेसिकली मुंबईत वगैरे म्हणजे त्या शॉप्समध्ये जे मी मार्केट्स म्हटलं तिकडे एवढं फॉलो केलं जात नाही. आता त्याचे जे सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आम्ही नाही केल्यात, जेणेकरून तो बर्ड घेतला त्याच्यानंतर त्याचं ब्रीडिंग केलं. सो आम्ही अजून ब्रीडिंग नाही करत. बट एकदा बर्ड कोणी आणला असेल तर बरेचदा हे पण होतं, म्हणजे सेकंड रिक्वायरमेंट अशी असते की तिकडे असं सांगतात की बर्ड टेम आहे. सो लहान बर्ड असतो तो डिपेंड असतो, त्याला डायरेक्ट सांगतात की टेम आहे. पण जसं आपण पण मगाशी बोलत असतो, बरोबर, तेच बोललो, मॅच्युअर्ड बर्ड कसा ट्रेंड करायचा. टेमिंग नसतं किंवा टेमिंग नसतं. तिकडे शॉप मध्ये आपल्याला असं वाटतं की चांगलं आहे, पण इकडे घरी आल्यानंतर तो आपल्या हाताला घाबरतो, थरथरतो. तेव्हा जे ट्रेनिंग लागतं ते पण आम्ही सपोर्ट करतो की थोडा बर्ड टेम करून की तो थोडा फॅमिलियर होईल ह्युमन हँडशी फॅमिली. सो अगेन ॲलोप्रिन, सोशल बॉन्डिंग बिटवीन ह्युमन अँड बर्ड. सो त्या पण गोष्टी होतील. सो आम्ही त्या पद्धतीने त्यांना थोडं ट्रेन करतो. सो बोर्डिंग फॅसिलिटीचा जो सेटअप आहे तो ह्याच्यासाठी पण युटिलाइज होतो की कोणाला ट्रेन करायचा आहे, सो दे कॅन गिव्ह इट टू अस. आम्ही मग त्याला एक थोडा स्पॅन लागतो त्याला, म्हणजे असं होत नाही की आज आला आणि उद्या ट्रेन झाला असं ना, तर एक वेळ लागतो. त्यांच्याबरोबर आमचं पण 1-1.5 महिना जातो. राईट. त्यांच्याबरोबर आमचं पण थोडं पहिले बॉन्डिंग व्हायला, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला लागतो, मग त्यांना एन्व्हायरमेंटची फॅमिलियर. पण आता समज माझ्याकडचा एखादा अडल्ट पॅरेट आहे किंवा लव्ह बर्ड वगैरे मध्ये त्यातला असेल, अडल्ट म्हणजे हल्ली 2-3 महिन्याचा, आणि माझ्याकडे पण येत नाही हातात, पण मी तुमच्याकडे दिला, राईट, तुम्ही त्याला ट्रेंड करून माझ्याकडे परत देऊ शकता की तो तुम्हालाच ओळखेल की नंतर मला विसरून जाईल? नाही. सो बेसिकली बर्ड्स असं पर्सन स्पेसिफिक हे नसतं. सो त्यांना बेसिकली ह्युमन ॲज अ ह्युमन त्यांना माणसांची भीती वाटते सगळ्यात, म्हणजे बरोबर, सगळ्यात कुठल्या वेगळी स्पेशीज आहे त्याच्यामुळे त्यांना थ्रेट वाटते. सो टेमिंग मध्ये तेच असतं की एखाद्या पर्सन स्पेसिफिक ट्रेन होत नाही, त्यांना ओव्हरऑल हाताची सवय केली जाते किंवा हातातनं घ्यायचं, किंवा ट्रेनिंगचा पार्ट तोच आहे की त्यांना रिवॉर्ड द्यायला लागतं, की काहीतरी मोटिवेशन पण असलं पाहिजे ना, की मी हे करतोय मला काहीतरी मिळेल. सो बरोबर, असं करून करून ते हळूहळू ट्रेन होतात, ते थोडे फॅमिलियर होतात, आणि एकदा तो कम्फर्ट आला की तो कम्फर्ट जे ओरिजिनल ओनर असतील त्यांच्याबरोबर पण तो कंटिन्यू राहतो. पण याच्यात एक सांगायला मला मेन्शन करायला लागेल की त्यांना तेवढाच टाइम देणं गरजेचं. म्हणजे फक्त टेम झाला आणि परत घरी आणून त्याला एका कोपऱ्यात ठेवून दिलं आणि त्याचे फक्त फ्रीडम पण दिला पाहिजे, त्याला इंटरॅक्शन लागतं. बर्ड्स हे खूप जास्त सोशल आहेत. म्हणजे आता जसं माझ्याच घरातल्या एक्सपिरियन्स प्रमाणे त्यांना फक्त खांद्यावरती बसून तुम्ही जरी इकडे तिकडे फिरवलं तरी सुद्धा बट त्यांना तो एक ह्युमन प्रेझेन्स लागतो, बिकॉज फ्लॉक ॲनिमल आहे. आणि घरामध्ये आपण फिरवतो जसं बोललात खांद्यावर बसून, त्याला प्रिकॉशन्स पण लागतात ना, फॅन वगैरे सगळं बंद,
आणि त्यांची उंची पण तेवढी नाही उडण्याची. राईट. सो बेसिकली बर्ड्स साठी फॅन ही खूप जास्ती मोठी रिस्क आहे. सो छोटे छोटे चेंजेस असतात, जसं एक टॉवर फॅन असतो किंवा एसी असतो, ब्लोअर फॅन वगैरे. तुम्ही नॉर्मल टॉवर फॅन आणि एसी जर का तुमच्याकडे असेल तर जेव्हा बर्ड्स ना तुम्ही केजच्या बाहेर काढता तेव्हा फॅन लावू नका, बंद करा. तुम्ही एसी विंडो वगैरे सगळं बंद करून ठेवा. त्यांच्यासाठी ती एक थ्रेट असते. प्लस त्यांना म्हणजे बर्ड्सची घरात केअर जर का तुम्ही म्हटलं तर त्यांना खूप स्ट्रॉंग सेन्स म्हणजे जे परफ्युम्स असतात किंवा आपण आर्टिफिशियल अगरबत्ती वगैरे लावतो ते युजली अवॉइड केलं पाहिजे. त्यांच्या खूप क्लोज विसिनिटी मध्ये ते थोडं अवॉइड केलं पाहिजे, कारण त्यांची रेस्पिरेटरी सिस्टीम खूप जास्ती सेन्सिटिव्ह असते. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण फॉलो केल्या तर नक्कीच ते खूप चांगले कंपॅनियन पेट्स आहेत. तर मित्रांनो, आता पुष्कर मेंढरांशी बोलताना आता तुम्हाला कळलं असेल की कसं बर्ड्स कसं हँडल करायचं, कसं काय असेल. तर आपण आता पुढचे फुटेज बघूच त्यांच्या, जे ऑफिस बोलू शकत नाही त्याला मी, तुमचं काय बोलू शकतो याला, लॅब बोलू शकतो मी एक वेगळी. ही लॅबच झाली, पक्ष्यांची लॅब आहे कासांची, जेणेकरून ते इकडे ट्रेंड करतात. आता हे पॅराकॅट्सना जरी यांनी मला मगापासून थोडं शिकवलं की कसं त्यांना हातावर घ्यायचं, आता मी याच्या पुढे हात नेतो तर बघू आता येतो की नाही हातावरती. स्टेप अप स्टेप अप स्टेप अप स्टेप अप स्टेप अप पेंटो. व्हेरी गुड. बघा आला. तर आता पुष्करने मला दाखवलं बाबा असं असं करायचं, तेव्हा तो ऍक्च्युली त्यांनी ट्रेंड केलेला आहे. डायरेक्ट असं पण येणार नाही, तो थोडासा चावतो पण चावतो. मी चेक करतो पहिले स्किन की काय नक्की मी कशावरती उभा आहे, कशावरती काय आहे ते पहिले चेक करतो. आपल्या वाटतं की चावतो. थोडीशी मला पण थोडी भीती होती, पण आता भीती गेली. आणि दुसरी काय हिचं नाव ॲक्वा. ॲक्वा कम स्टेप अप स्टेप अप स्टेप अप ॲक्वा 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 आकडते. थोडं त्याला लीड केलं ना. स्टेप अप आले आले ॲक्वा आली. ॲक्वा ये स्टेप अप स्टेप अप स्टेप अप. व्हेरी गुड गर्ल. मस्त आहे ॲक्वा पण मस्त आहे. ॲक्वाचा रंग बरोबर ॲक्वा सारखा आहे. राईट. सो त्यांची नावं त्याच कलर प्रमाणे ठेवलेच नाव. ओके. तर आपण पुढची फुटेज आता पाहूच यांच्याकडे काय काय आहे ते. ओके चला बाय बाय. सो आपण जे मगाशी बोर्डिंग बद्दल म्हणत होतो, सो हा आमचा पर्टिक्युलरली बोर्डिंग एरिया आहे, जो रिटेल एरियापासून आम्ही थोडा सेपरेट केलेला आहे. सो बोर्डिंग मध्ये तुम्ही बघितलं तर हा आम्ही केज सेटअप म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे मुद्दाम साईजचे केज ठेवलेत, की कोणी कोकाटेल किंवा ह्या साईजचे बर्ड्स आले तर त्यांच्यासाठी आहे. थोडे सनकन्यूर्स, थोडे मोठे बर्ड्स असतात, सनकन्यूर्स किंवा हंस मकाऊ, सो त्यांच्यासाठी सुटेबल केज ठेवलेलं आहे. कोणी आफ्रिकन ग्रे वगैरे आणलं तर त्याच्यासाठी आम्ही थोडे मोठे स्टेज, सो वेगवेगळ्या साईजच्या केजेस ठेवलेले आहेत की कोणी आणलं तर. प्लस हे स्टँड पण मुव्हेबल आहे, म्हणजे काय काय वेळेला प्रेफरन्स असतो की आमच्याकडे केज आहे त्याच केजमध्ये ठेवा, त्याच्यात सगळी बर्ड्सचे टॉयज असतात. सो आम्ही जस्ट ते रिमूव्ह करून त्यांच्या केज, जे काही हँडलिंगचे डेज असतील त्याचे तुमचे रिझनेबल चार्जेस असतील. येस बरोबर, जे परवडेल असतील. सो चार्जेस आहेत ते बर्डच्या साईज प्रमाणे असतात. बजीज आणले कोणी किंवा लव्ह बर्ड्स आणले तर त्यांचं फूड इंटेक, त्यांचं सगळं मेंटेनन्स खूप कमी आहे. बरोबर. कोणी आफ्रिकन गिर आणलं तर त्याचा मेंटेनन्स जास्त. आता आम्ही बर्ड्सना दिवसातनं 3 वेळेला आमचं फिडिंग असतं. फर्स्ट जसं पॅरोट्रीट जे आमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे ते आम्ही देतो त्यांना, जे स्टार्टिंगला मिक्स व्हेजिटेबल्स, त्याच्यामध्ये कधी कधी बॉइल्ड कॉर्न, थोडे म्हणजे सॉफ्ट फूड जे आपण म्हणतो, मूग, मटकी, हे सगळं त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं. थोड्या वेळानंतर दुपारच्या वेळेला फ्रुट्स दिले जातात. फ्रुट्स मध्ये काय मध्ये जे म्हणजे सीझनल फ्रुट्स असतील तसं, म्हणजे आता संत्र वगैरे पण खातात युजली. थोडे स्वीट साईडचे जे असतात, ऍपल, पेर, त्याच्यानंतर बनाना, आता सध्या मँगो, कालच किंवा कलिंगड असतं, म्हणजे थोडं समर मध्ये कलिंगड असतं, काकडी असतं, की जेणेकरून त्याचं हायड्रेशन मेंटेन राहील. प्लस जे अगेन फ्रुट्स, त्यांचं फोराजिंगचं जे सगळं ओव्हरऑल वाईल्ड मध्ये जे असतं ना, ते त्यांच्या नीड्स फुलफिल होतील. आणि मग संध्याकाळी आम्ही त्यांना सीड्स वगैरे देतो, बिकॉज एक कन्सिडरेबल स्पॅन असतो की तुम्ही संध्याकाळी साधारण 5-6 वाजता फीड करता. बरोबर. नेक्स्ट फीडिंग तुमचं डायरेक्ट सकाळी 7-8 वाजता असणार आहे. सो त्यांचं एक मोठं ड्युरेशन असतं. मग तेव्हा आम्ही त्यांना सीड्स देतो संध्याकाळी. त्याच्याबरोबर जसं कोणी एक्सपिरियन्स झोनमध्ये आलं असेल, सो आम्ही त्यांच्यासाठी जो स्लॉट ठेवला की 4 नंतर कोणी आलं तर ऑटोमॅटिकली त्यांना सीड्स एक्सपिरियन्सच्या वेळेस पण दिल्या जातात. सो असं ओव्हरऑल आमचं रुटीन असतं. प्लस काही सप्लिमेंट्स आम्ही त्यांना पाण्यामध्ये ऍड करतो, म्हणजे कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन्स जे असतात. कोणाचं फर म्हणजे बेसिकली फेदर्सचा इश्यू असेल तर त्याच्यासाठी जे सप्लिमेंट्स असतात, सो आम्ही सगळी सप्लिमेंट्स ठेवतो.
आणि जसं वाटेल की एखाद्या बर्डला आलाय बोर्डिंगला आणि एखादी नीड आहे, सो आम्ही त्याप्रमाणे त्यांना देतो. सप्लिमेंट्स पण ऍड करतो. आणि हे आता बर्ड्स आहेत ते दोन्ही आता बेबीज आहेत ना अजून? हा, सो ऍक्च्युली हे बर्ड्स पॅरेटलेट आहे, वर्ल्ड स्मॉलेस्ट पॅरेट. सो ते पण आमच्याकडे आहेत, पण अजून ते टेम नाही. सो अगेन वाईल्ड आणलेत, त्यांना थोडं ट्रेन आणि टेमिंग करणं आम्ही अजून चालू आहे. सो हे वर्ल्ड स्मॉलेस्ट पॅरेट म्हणतात. सो ते एवढ्याच साईजचे राहतात. हे अडल्ट ते अडल्ट आहेत, ऑलरेडी अडल्ट पण वाढले नाही, 6-7 मंथ्स ओल्ड आहेत. सो त्यांची मॅच्युरिटी एज 6-7 मंथ्स. ओके. 6-7 महिन्याचेच आहेत ते. 6-7 महिन्यामध्ये ते मॅच्युरिटी लेवलला पोहोचतात ऑलरेडी. सो बट ब्रीडिंग पेअर नाहीये, थोडं ट्रेनिंग चालू आहे त्यांचं. अजून सुद्धा ते ह्युमन हँडची त्यांना थोडी फिअर आहे. सो आम्ही त्यांना थोडं ट्रेनिंग करतोय. ओके. आणि तुम्ही जे सीड्स देता तर ते मला दाखवू शकता का? येस. सो पहिले आपण पॅरोट्रीट पण बघूया, बिकॉज पॅरोट्रीट इकडे बल्क मध्ये काढून ठेवलंय. सो हे आमचं फूड आहे. तुम्ही जस्ट हे करू शकता की हे मल्टिपल व्हेजिटेबल्स. ओके. भेंडी आहे, भोपळा आहे, जे काय अजून स्वीट कॉर्न आहे, पंपकिन म्हणजे तुमचं ग्रीन बीन्स आहे. ओके. ड्राईड आहेत. येस. आणि बेल पेपर्स वगैरे पण असतात, येल्लो ग्रीन. सो त्या सगळं आम्ही हे मिक्स त्यांना सकाळी देतो. प्लस ह्याच्यात 2 फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना देतो. कधी कधी ड्राय देतो, म्हणजे जसं आहे तसंच देतो, किंवा एखादं सप्लिमेंट ऍड करायचं असेल. फॉर एक्झाम्पल कधी कधी आम्ही प्रोबायोटिक पण ऍड करतो, सेटगट किंवा हे जे प्रोबायोटिक्स आहेत, जेणेकरून त्यांची ओव्हरऑल हेल्थ मेंटेन राहते. तर तेव्हा आम्ही त्यांना वेट फॉर्मॅट मध्ये पण देतो. आणि बर्ड्स ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगायला आवडेल की बर्ड्स स्वतः पण एवढे स्मार्ट असतात ना, की एखाद्याला जर का खूप हार्ड पडत असेल तर स्वतःच पाण्यामध्ये ठेवून देतो आणि थोड्या वेळानंतर येऊन खातो. राईट. सो ऑटोमॅटिकली ते त्यांच्या गरजा ते फुलफिल करून घेतात. आणि ज्या सीड्स असतात ते आम्ही युजली मिक्स सीड्स. सनफ्लॉवर सीड्स आहेत ना? हा, म्हणजे सनफ्लॉवर आहेत आणि दोन्ही टाईप्स आहेत. जसे जे छोटे बर्ड्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे पण ठेवलेले मिक्स, हे पण ठेवलेलं असतं. हा, हे आपलं नॉर्मल बोलतो बजीस साठी वगैरे जे मिळतं ना. सो आम्ही सीड्स मध्ये आम्ही स्वतः सीड्स कुठून हे करत नाही, जे रेग्युलर मार्केटमध्ये येतात ते आम्ही ठेवलेले असतात. आणि सनफ्लॉवर सीड्स जे थोडे मोठे बर्ड्स असतात त्यांच्यासाठी सनफ्लॉवर चोच असते त्यांची. राईट. म्हणजे त्याच्यात पण आम्ही मिक्स करतो. अगेन व्हरायटी जेवढी देऊ ना, प्रत्येक सीडचं पण स्वतःचे वेगवेगळे न्यूट्रिएंट कंटेंट. त्याच्यामुळे आम्ही त्यांना एकच, म्हणजे सनफ्लॉवर असं कधी होत नाही, त्याच्याबरोबर दुसऱ्या मिक्स करून हे करतो. प्लस जसं मी तुम्हाला म्हटलं तसं आता इकडेच आमच्याकडे काही पर्टिक्युलरली असं ब्रँड असं नाही, पण आता हे सप्लिमेंट की तुम्ही त्यांना मल्टीव्हिटॅमिन्स आणि या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी. सो आम्ही ते पण त्यांच्या वॉटर मध्ये टाकत असतो, की जेणेकरून त्यांच्या ज्या ज्या नीड्स आहेत ते ऑटोमॅटिकली फुलफिल होतात. ओके. हे बाजूला वॉश बेसिन वगैरे जसं राईट डॉगचं क्लिनिंगला असतं तसंच आहे का काही वेगळं? नाही. आता बर्ड हे ओव्हरऑल थोडे मेसी हे असतात, म्हणजे कसं आहे की त्यांना हात नाही आहेत किंवा ते नाही. सो बेसिकली त्यांचं आजूबाजूला मेस खूप असतो. बरोबर. सो आमच्याकडे अगेन हायजीन तेवढं पण खूप गरजेचं आहे. बॅक्टेरिया, फंगस इन्फेक्शन हे सगळं बर्ड्सचं खूप जास्ती, रेस्पिरेटरी सिस्टीम त्यांची खूप जास्ती सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळे त्यांना केज क्लीन पाहिजे. सो आम्ही हा पर्टिक्युलरली केज क्लिनिंग साठी सेटअप पण ठेवलेला आहे. केज क्लीन होतं, त्याच्यानंतर त्यांना बाथिंग साठी वगैरे पण पाहिजे असेल तर काही बर्ड्स एवढे फॅमिली आहेत की त्यांना शॉवर चालू करून दिला त्यांचं स्वतः याच्यामध्ये खेळतात. राईट. युजली आम्ही त्यांना वॉशिंगच्या वेळेस इकडे आणत नाही, बिकॉज क्लिनिंग चालू असताना त्याच्यातच बर्ड्स नाही. आम्ही त्यांना छोटा ट्रे प्रोव्हाइड करतो, त्याच्यामध्ये होतं. काही सप्लिमेंट्स पण मिळतात की पर्टिक्युलरली बाथिंग साठी. सो आम्ही तेव्हा स्प्रे करतो. एखादा औषध स्प्रे करायचं असेल, काही लोकांना म्हणजे काही बर्ड्सना कधी कधी आलेले असतात, त्यांना माइट्स असतात छोटे छोटे, मग त्यांना बाकीच्यांना स्प्रेड होऊ नये म्हणून आम्ही थोडं त्यांना सेपरेट ठेवतो आणि आधी त्यांना त्याच्यासाठी ट्रीट करतो. मग कधी कधी साधे सोल्युशन्स असतात, हळद, तुरटी, ते थोडं पाण्यात घालून ठेवायचं, थोडं पाणी स्ट्रेन करून घ्यायचं आणि बर्ड्स वरती शिंपडायचं. काही प्रोडक्ट्स पण मिळतात, पण ज्या कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत त्या आणि ज्या रेडीली अवेलेबल. आता एखादा बर्ड खूपच सिव्हिअर, अँटीसेप्टिक एक प्रकार झाला, हळद आणि तुरटी. जखम मोठी झाली असेल तरी भरून निघते. येस. आमच्याकडे कधी पण हळद असते, कारण जसं आता एव्हियरी मध्ये त्यांना आपण एक्सपिरियन्स झोन मध्ये जातो, असे पण इन्सिडेंट झाले. त्यांचं टेरिटोरियल असतात बर्ड, सो अचानक कधी कधी फायटिंग, त्यांचे बॉर्डर असेल लिमिटेड. राईट. आणि प्लस मल्टिपल स्पेशीज आहेत, सो त्याच्यामुळे कधी कधी होतं. मग तेव्हा नॉर्मल जे कन्व्हेन्शनल घरातले आपण ज्या नॉर्मल मेडिकेशन आहे, हळद लावली, सो ते पण आम्ही सगळं ठेवलेलं असतं की कोणाला बर्ड्सचं काही इंजुरी असेल तर ते पण लगेच ते पण जातात. बरोबर.
सो हे आमचं ओव्हरऑल रिटेल जो सेक्शन आहे तो आहे, ज्याच्यामध्ये पॅरोट्रिक आमचं जे मिल फूड आहे ते आहे, त्यांचे टॉईज असतात, फीडर्स असतात, हँड फिडिंगचे फॉर्म्युला वगैरे पण आम्ही ठेवतो की जेव्हा छोटे कोणी बर्ड्स आणतात त्यांना हँड फिडिंगसाठी फॉर्म्युला असतो. सो हँड फिडिंगचे हे ठेवतो आम्ही. सप्लिमेंट्स असतात, मल्टीविटॅमिन, आपण सगळ्या गोष्टी ठेवलेल्या. सो बेसिकली बर्ड्सना जे जे काय लागतं या सगळ्या नीड्स तिकडे केटर होतील, त्या सगळ्या आम्ही ठेवलेल्या. ओके, सगळं त्यांना हे पण आहे, पर्चेस आहेत वेगवेगळे वगैरे सगळं ठेवलं. बर्ड्सना थोडं इंटरॅक्शन लागतं, म्हणजे केज मध्ये त्यांना वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल असेल ना तर व्हरायटी लागते. हे मला मगासपासून मला विचारायचं होतं, हे काय ऍक्च्युली. राईट. सो तुम्ही जर का बघितलं तर बर्ड्सना च्युईंग म्हणजे त्यांचे बीक, त्यांचे नेल्स हे सगळं मेंटेन राहण्यासाठी टॉईज वेगवेगळे लागतात. सो हे बर्ड्सच्या केजमध्ये लावायचे टॉईजच आहेत आणि त्याच्यासाठी काही रिफिल पॅक्स पण आहेत. म्हणजे सपोज हे त्यांनी डिस्ट्रक्ट केलं किंवा हे सपोज सरफेस त्यांनी पूर्ण चावून टाकला तर त्यांना मग तुम्ही या कुठल्याही टाईपचे फीडर्स आहेत ते तुम्ही ऍड करू शकता. सो जस्ट तुम्ही परत तेच टॉपिकवर जसं वाईल्ड मध्ये त्यांना वेगवेगळ्या टाईपची झाड आहेत, त्यांना त्यांचे बीक, त्यांचे नेल्स मेंटेन करण्यासाठी हे वेगवेगळे सरफेसची खूप गरज असते. सो याच्यातनं त्यांना ऑटोमॅटिकली मिळतं. जशी कॅल्शियमची पर्च आम्ही मुद्दाम ठेवली आहे. कॅल्शियम म्हणजे कसली असते? याच्यावरती कॅल्शियमचं कोटिंग आहे. त्याच्या टाईपची पर्चे, रोप पर्चेस आहेत, स्विंग पर्चेस आहेत. सो वेगवेगळे सर्फेसेस त्यांना मिळतात. आणि काही हँगिंग टॉईज इकडे आहेत, जसं त्यांना च्युईंग टॉईज आहेत, त्यांना स्विंग्स आहेत. ओके. सो वेगवेगळ्या टाईपचे हँगिंग टॉईज पण आहेत जे तुम्ही केज मध्ये हँग करू शकता. वन टाइम आपलं इन्स्टॉल केलं की झालं. येस. त्याच्यासाठी. तर आता आपण जसं तुमच्याकडे आपण हँडल कसे करतो, बर्ड कसे अंगा खांद्यावर खेळवतो, आता पाहूच आपण. येस. सो आमचा आता जो स्टोअरचा मेन की एरिया आहे, इन स्टोअर एव्हियरी. तुम्हाला मी इन स्टोअर एव्हियरी दाखवतो. सो आता 2 बर्ड्स आपल्या बरोबर बाहेर होते आणि हे कन्यूर्स स्पेशीज आहेत. सो ते मॉन्ग पॅराकिट्स होते, कन्यूर्स आहेत. आम्ही अजून सुद्धा काही स्पेशीज आणणार आहे की जेणेकरून सगळ्या स्पेशीज बद्दलची माहिती मिळते. आणि कोणालाही पक्षी घ्यायचा असेल, भले आम्ही लाईव्ह स्टॉक ठेवत नाही, पण कोणाला बर्ड घ्यायचा असेल, इंटरेस्टेड असेल तर त्यांना इकडेच सगळ्या व्हरायटीज बघायला मिळतील. कोकाटेल कसा असतो किंवा त्याच्या रिक्वायरमेंट्स काय, लॉरिकेट्सची रिक्वायरमेंट काय. सो आम्ही ऍक्च्युली तो एक्सपिरियन्स क्रिएट करतो. भले तो म्हणजे माणूस परचेस नको करू दे, पण ज्याला आवड असेल. सो कन्सल्टन्सी जर का त्यांना पाहिजे असेल की आमच्या रिक्वायरमेंट्स काय, जसं आपण मगाशी बोलत होतो तसं तुम्ही सांगितलं की आम्हाला छोटी केज मध्ये ठेवायचं असेल तर कुठल्या स्पेशीज आहेत. मग बजीज आहेत, लव्ह बर्ड्स आहेत, पॅरेटलेट्स आहेत. सो ते जे कन्सल्टेशन किंवा जो ऍडवाइस असतो तो सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो. त्याच्यासाठी एक्सपिरियन्स झोन बनवलाय की ज्याच्यामध्ये बर्ड्स ठेवलेत की जे त्यांना हँडल करता येतात. म्हणजे कोणाला जस्ट बर्ड्स बरोबर इंटरॅक्शन करायचं असेल तर ते पण त्यांना इकडे करता येऊ शकतं. आणि सगळे टेम बर्ड्स आहेत. जवळपास आता माझ्याकडे 1.5-2 वर्षापासून बर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर कुठलाही बर्ड बाईट करणार नाही. सो बेसिकली बर्ड्स जे असतात ना त्यांचे 2 प्रकार असतात, आयदर ते बाईट करतात किंवा निपिंग करतात. सो निपिंग म्हणजे त्यांना सरफेस चेक करतात. सो आता तुम्ही बघितलं तर हा बर्ड इझिली हे होईल, त्याला बेबी सर करायला किती पण स्क्रॅच करू शकतात. सो माझ्याकडे घरातले असे कॅन्डिड व्हिडिओज आहेत की बर्ड असा हातात झोपलाय. ओके. 5-10 मिनिट्स त्याने फुल डोळे बंद करून प्रॉपर झोपलाय. सो रिलॅक्स झालेला. राईट. सो हे जे टेमनेस आहे तो त्यांना हळूहळू इंटरॅक्शन मध्येच येतो. म्हणजे त्यांची एक प्रकारची भीती मेली आहे त्यांची माणसाबद्दलची. राईट. जी तुम्ही ते घालवून देता त्यांच्या मनातली. म्हणजे बर्ड्सना कॅप्टिव्हिटीमध्ये आणल्यानंतर त्यांना जेव्हा पॅरेंट रेस करतात तेव्हा ते वाईल्ड असतात. ह्युमन हँडशी बेसिकली त्यांना इंटरॅक्ट करायचं किंवा त्यांना फॅमिलियर झाले पाहिजे. बिकॉज आपल्याला शेवटी त्यांना ट्रीट करायचं ते किंवा हँडल करायचं ते हातानेच करायचं. सो ते त्यांना जे आहे आणि त्यांना पण इंटरॅक्शन लागतं. म्हणजे असं नाहीये की ॲनिमल आहे किंवा डॉग्स आणि कॅटच फक्त आहे, यांना सुद्धा बऱ्यापैकी इंटरॅक्शन लागतं. आणि हे सुद्धा खूप टेम होतात, खूप फॅमिलियर होतात. सो तेच एक्सपिरियन्स करण्यासाठी मुद्दाम आम्ही हा झोन बनवलाय की कोणाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर ते
डिरेक्टली करू शकतो. पूर्ण म्हणजे तू पूर्ण झाडं असे बनवले, पूर्ण झाडाचं स्ट्रक्चर ठेवलं. राईट. सो आम्ही त्यांना त्याच्यात पण रोप पर्स ठेवले, हे ठेवले, वरती स्विंग लावलाय. ओके. हा. कोणालाही बर्ड म्हणजे त्यांना पूर्ण फ्लाय करायला एवढा झोन बनवला. सो जसं की एखादा बर्ड आमच्याकडे बोर्डिंगला आला, सो त्यांना फ्लाईट टाइम जेव्हा द्यायचा असतो ते सुद्धा आम्ही आधी कन्सेंट घेतो की तुम्हाला चालणार आहे का हँडल, म्हणजे केज मधनं बाहेर काढलं आणि त्यांना जरा फ्री ठेवलं तर. सो आम्ही ते बर्ड्स जर का टेम असतील तर त्यांना फ्लाईट टाइम देतो. 15-20 मिनिट्स 30 मिनिट्स त्यांना थोडं ओपन स्पेस मध्ये सोडलं की त्यांना सुद्धा त्यांचा फ्लाईट टाइम मिळतो, त्यांचे मुवमेंट होते, बॉडी मुवमेंट होते, की जस्ट फक्त हे नाही, प्लस सोशल इंटरॅक्शन. ओके. थोडं सुपरविजन लागतं बिकॉज अगेन बर्ड्स टेरिटोरियल असतात. दोन अचानक बर्ड्स इंट्रोड्यूस केले तर चान्सेस असतात की त्यांच्यामध्ये फाईट होऊन इंजुरी होऊ शकेल. सो आम्ही सुपरविजन मध्येच त्यांना हा सुपरवाइज पिरियड असतो. जेव्हा ते बाहेर आहेत तेव्हा कोणी ना कोणी इकडे अटेंड करतो आणि त्यांना बेसिकली फ्लाईट टाइम पण त्यांचं इकडे देतो. सो हे आहे, आम्ही स्लॉट्स वरती हा एक्सपिरियन्स झोन अवेलेबल आहे. सो तुम्ही स्लॉट बुक करून त्याचे नॉमिनल अगेन चार्जेस आहेत की स्लॉट तुम्ही जर का बुक केलं तर तुम्ही येऊन इकडे इंटरॅक्शन करू शकता. आणि लहान मुलांना किंवा यांना घेऊन येण्यासाठी ते खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. ओके. आणि आपण जे आता काही लोक घाबरतात, नख लागेल अंगाला घाबरतात, त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स वगैरे बनवले? दोन टाईपच्या एक असतं म्हणजे ते आता बर्ड्स ड्रॉपिंग. आता तुम्ही जसं म्हटलं की मेथ बर्ड्स असतो, क्लिनिंग थोडं करायला लागतं त्यांना, ओपन शिशू करणार असतो शेवटी प्राणी, तर त्यांचे ड्रॉपिंग असतात. सो काही जणांना ती पण हे असतं की अरे मी हातावरती घेतलं, माझे कपडे खराब होते. सो आम्ही ती पण सगळ्या प्रोव्हिजन्स करून ठेवतो. सो एक्सपिरियन्स झोन असंही कुठलं तुम्हाला हे नाही वाटलं पाहिजे की कुठली गोष्ट नाही मिळत. आम्ही थोड्या प्रिकॉशन्स घेतल्यात. कोणाला जर का ऍप्रन करायचं असेल तर ऍप्रन ठेवले, कोणी खूपच घाबरत असेल तर हँड ग्लोव्ज वगैरे ठेवले, त्याच्यानंतर ग्लोव्ज वगैरे ठेवले. त्याच्यानंतर कोणाला डोळ्याची भीती असेल, कारण काही जण घाबरतात पटकन आलेला, सेफ्टी गॉगल वगैरे पण ठेवलेत. ओके. डिपेंड आहे, काही जण खूप बिंदास असतात, काही जण ऍब्सोल्युटली हँडल करतात, पण त्यांना लांबून बघायला पण आवडतं. म्हणजे त्यांनी जस्ट सॅनिटाईज पण ठेवलं होतं. सॅनिटायझर, येस. सो ज्यांना हँड सॅनिटाईज करायचं असेल ते पण. बरोबर. तर बऱ्यापैकी म्हणजे तू पक्ष्यांना म्हणजे ते शाळाच बोलू शकतो मी. खूप विचार करून असा सेटअप बनवलाय की तुमचं सगळ्या ज्या बर्ड स्पेसिफिक नीड आहेत त्या इकडे फुलफिल होतील. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बोर्डिंग फॅसिलिटी एक झालं की जी हेल्दी बर्डसाठी. आता 2 वर्षामध्ये आम्ही बर्ड्सना हँडल केल्यामुळे अजून एक गोष्ट क्लिक झालेली होती की घरी बर्ड आहे त्याला एव्हियन डॉक्टर्सची गरज असते. सो बेसिकली बर्ड्स नॉर्मल वेटरनरी डॉक्टर्स सगळेच हँडल करू शकतात असं नाही. सो त्याच्यासाठी स्पेशलिस्ट असतात एव्हियन डॉक्टर. सो थोडं एव्हियन डॉक्टर्सची पण डिस्कशन ऑनगोईंग आहे की त्यांना मेडिकेशनच्या वेळेस आम्हाला नर्सिंग केअर प्रोव्हाइड करता येईल का. सो आम्ही त्याच्यासाठी पण आता एक सेपरेट झोन क्रिएट करायचं प्लॅनिंग मध्ये आहोत. सो अजून रेडी नाही झालंय, बट आम्ही तिकडे एक आयसोलेशन झोन करणार. म्हणजे एखादा इंज्युअर बर्ड असेल, ओके, सो त्याला तुम्ही डायरेक्ट हेल्दी बर्ड्स मध्ये इंट्रोड्यूस नाही करू शकत. बिकॉज बोर्डिंग साठी आलेले बर्ड्सना एखादा इंज्युअर बर्ड त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतो. सो आम्ही थोडं नर्सिंग फॅसिलिटी पण आणायचं प्लॅन मध्ये आहोत, जेणेकरून ज्यांना हँड औषधं देतात. हे बर्ड्स तर सगळे सेल्फ फीड आहेत. काही बर्ड्स असतात जे हँड फीड करायला लागतात, त्यांना हाताने भरवायला लागतं. इंजुरीच्या वेळेस त्यांना अजून जास्ती त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, अटेन्शन करायला लागतं. मेडिकेशन्स असतात आणि मेडिकेशन म्हणजे 0.03 ml 0.05 ml असे डोसेज असतात. सो ते मॉनिटर करणं भले तुमचं टेम बर्ड असेल, घरातलं असेल, तरी कधी कधी कठीण जातं. सो आम्ही तर नर्सिंग फॅसिलिटी पण आणणार आहे, जेणेकरून असं काही अनफॉर्च्युनेट सिच्युएशन असेल की बर्डला काही इंजुरी झाली असेल आणि घरी मला नाही जमत आहे, सो तुम्ही आमच्याकडे नर्सिंगसाठी पण आणून ठेवू शकाल. सो आम्ही त्या पण गोष्टीसाठी पुढे आता प्लॅन आउट करतोय की कसं प्रोव्हाइड करतोय. ओके. आणि मला अजून एक विचारायचं, बर्डच्या खाली चिप लावली, चिप किंवा ते रिंग आयडेंटिफिकेशन रिंग. सो त्याच्याबद्दल आपण एक जरा जाणून घेऊ. येस. सो ऍक्च्युली बर्ड्स हे म्हणजे बर्ड्स ब्रीडिंग साठी लायसन्स लागतो. जसं मी म्हटलं की आम्ही ते बर्ड्स ब्रीडिंग आणि याच्यामध्ये डील नाही करत, पण कुठल्याही ब्रीडर कडनं जेव्हा एखादा बर्ड येतो तेव्हा त्याला आयडेंटिफिकेशन रिंग घातलेली असते. आणि आता गव्हर्नमेंट रेग्युलेशनच्या हिशोबाने तुम्हाला बर्ड्सचं परिवेश म्हणून त्यांनी वेबसाईट क्रिएट केली आहे. ओके. सो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंडर बेसिकली तुम्ही कुठल्याही नेटिव्ह स्पेशीज कॅप्टिव्ह नाही करू शकत. सो जे पहाडी पोपट किंवा हे जे रिंग नेक पॅरेट जे असतात ते आपण नाही ठेवूच नाही शकत. म्हणजे भले ते इंज्युअर्ड जरी असले
तरी अकॉर्डिंग टू रेग्युलेशन्स तुम्ही नेटिव्ह बर्ड्स आहेत त्यांना कॅप्टिव्ह नाही करू शकत. आणि इव्हन हे जे एक्झॉटिक पेट्स आहेत, सो एक्झॉटिक पेट्ससाठी सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड बर्ड्स ऍक्च्युली घ्यायला पाहिजे. सो रजिस्ट्रेशनची प्रोसेस म्हणजे ब्रीडरकडे पहिले लायसन्स पाहिजे, आणि ब्रीडरकडे लायसन्स आहे तर त्याने परिवेश पोर्टलवरती बर्ड्सचं कुठेतरी रेकॉर्ड मेंटेन ठेवला पाहिजे, की सपोज त्यांच्याकडे किती बर्ड्सचा जन्म झाला, त्याच्यातले किती सर्व्हाइव्ह झाले, किती सोल्ड आउट झाले. सो त्यांना एक लाईव्ह स्टॉकचा एक रेकॉर्ड ठेवायला लागतो. सो हल्ली परिवेश रजिस्टर्ड पण बर्ड्स देतात. सो आमच्याकडे एखादी एन्क्वायरी आली किंवा कोणाला कन्सल्टेशन पाहिजे असेल तर आम्ही जे परिवेश रजिस्टर्ड बर्ड्स मिळतात अशा लोकांची त्यांना कम्युनिकेट करून देतो. अगेन टेमिंग आणि या सगळ्या गोष्टीसाठी आमची फॅसिलिटी आहे. सो कन्सल्टेशन, टेमिंग या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही हेल्प करूच. बट ती आयडेंटिफिकेशन रिंग जी असते ती त्याच्यासाठी असते की कुठल्या ब्रीडरकडनं, आणि कोणाला नंतर पुढे जर का पेअरिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी पण ते यूज होतं. जसं त्यांच्यामध्ये सुद्धा पेअरिंग करत असताना रॅन्डमली पेअरिंग करता येत नाही, तर तेव्हा आयडेंटिफिकेशन रिंगमुळे ऍटलिस्ट एका एव्हियरी मधले नाही ना त्यांचे पॅरेंट लाईनेज काय आहे या सगळ्या गोष्टी त्यांना मॉनिटर करणं. आणि अगेन सेकंड अजून एक गोष्ट असते की माझा बर्ड हरवला तर तुम्हाला त्या रिंगचा फायदा होतो, किंवा कुठल्या बर्ड होता म्हणजे कोणाला मिळाला सपोज तर ऍटलिस्ट तुमच्या ऍडव्हर्टाईज मध्ये तुम्हाला कुठे लीड आला तर तुम्ही स्वतःचा बर्ड ओळखू शकता. आयडेंटिफिकेशन रिंग त्याच्यासाठी सोसायटीत गेला की असं होतं हल्ली कॉम्प्लेक्स मध्ये बर्ड एस्केप होऊ शकतो. थोडं केज ओपन झालं स्वतःहून केज ओपन करून जातात, कधी जातात. सो तेव्हा मध्ये आयडेंटिफिकेशन रिंगचा युज होतो की माझा बर्ड जरी गेलो आपण ओळखला किंवा माझा पक्षी पूर्ण ओळखू शकतो. राईट, रिंग वरून. येस, रिंग आहे आयडेंटिफिकेशन रिंग वर. आणि तुम्ही मगाशी जसं टेमिंग बघितलं, सो बर्डचं टेमिंग तो सुद्धा मगाचा बर्ड होता, तर ह्याचं सुद्धा जर का तुम्ही टेमिंग बघितलं ना तर तुम्ही जर का त्याला असं ठेवलं तर हे जे आहे लहान मुलं हा ट्रस्ट बिल्ड होणं खूप गरजेचं असतं, की त्यांना हा ट्रस्ट येणं खूप गरजेचं असतं की आपल्याला ह्या पर्टिक्युलर माणसाकडनं इंजुरी होणार नाही. हाच आमच्यासाठी ॲलोप्रिन मुवमेंट असतो. जे ॲलोप्रिन जे आहे हाच आमच्यासाठी ॲलोप्रिन मुवमेंट आहे की तुम्ही तुमचं या लेवलचं टेमिंग बर्ड्स बरोबर झालं असेल तर ते खरे कंपॅनियन पेट बर्ड्स म्हणून तुम्हाला खूप लॉंग टर्म त्यांच्याबरोबर तुम्हाला टाइम स्पेंड करता येऊ शकतो. तर पुष्कर, तुझ्या ॲलोप्रिनला भेट देऊन मला खरोखर मस्त वाटलं, आणि माझी अशी इच्छा की आपल्या डोंबिवलीकरांनी अजूनही इथे येऊन जास्त प्रमाणात भेट द्यावी आणि ॲलोप्रिनचा अनुभव घ्यावा की कसे बर्ड आपल्याला हँड टॅम करता येतात, कसे खेळतात. ज्याच्याकडे पक्षी पण नाहीत त्या लोकांनी पण इथे अनुभव घ्यावा, आणि ज्याला आवड आहे त्यांनीच यावं. आवड नसलेल्यांनी अजिबात येऊ नये माझं म्हणणं तर आहे. आवड असलेल्यांनीच यावं. तर काय म्हणशील याबद्दल आता? येस, आमचं स्टोअरचं लोकेशन गुगल मॅपवरती तुम्हाला मिळून जाईल. प्लस जस्ट एक लँडमार्क सांगायचं झालं तर समोर मिराज सिनेमाज आहे. सो आम्ही मिराज सिनेमाजच्या बरोबर समोर पेंटनगर मध्ये आमचं शॉप आहे. कधी पण तुम्ही येऊन एक्सपिरियन्स करू शकता. एक्सपिरियन्स झोन आम्ही त्याच्यासाठीच क्रिएट केलेला आहे. ज्यांच्याकडे ऑलरेडी बर्ड्स आहेत, ज्यांना बोर्डिंग फॅसिलिटी आहे, फूड घ्यायचंय, सप्लिमेंट घ्यायचे, सो एक स्टोअर आणायचा प्रयत्न केलाय की जेणेकरून तुम्हाला कॅट आणि डॉग्सचे पेट शॉप्स आहेत तिकडे जाऊन बर्ड फूडसाठी लास्ट मोमेंटला सर्च करायला नाही लागणार. ॲमेझॉन आणि हे सगळ्या गोष्टी आहेत, बट कधी कधी असं असतं की बाबा पटकन काहीतरी पाहिजे. सो आम्ही त्या सगळ्या गरजा फुलफिल करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि डेफिनेटली आम्ही प्रमोट करतो की ॲज अ बर्ड किंवा बर्ड ॲज अ कंपॅनियन पेट ही कन्सेप्ट अजून सुद्धा आपल्या इकडे भारतामध्ये एवढी फॅमिलियर झालेली आहे. बरोबर बोलतोस. पण यांना सुद्धा तेवढीच सोशल बॉन्डिंगची नीड असते किंवा सोशल बॉन्डिंग करू शकतात. सो तुम्ही डेफिनेटली विचार करू शकता. काही कन्सल्टेशन किंवा काहीही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आम्ही डेफिनेटली प्रोव्हाइड करू शकतो. आणि आपली भेट देण्याची वेळ काय असेल? आमचे शॉप युजली इव्हिनिंगला 4 PM to 8 PM मध्ये असतं फॉर व्हिजिट्स, बिकॉज यांना पण रात्री रेस्टची गरज असते. सो आम्ही 7 ते 8 नंतर बर्ड इंटरॅक्शनसाठी स्टोअर ओपन ठेवत नाही. पण ओव्हर एंटायर डे तुम्ही 10 to 8 मध्ये कधी, म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 पर्यंत कधी येऊन तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्हाला काही पाहिजे असतील तर त्याच्यासाठी रिटेल नेहमी चालू असतं. बर्ड एक्सपिरियन्स झोनचं रिस्ट्रिक्टेड टाइम्स आहेत बिटवीन 4 PM to 8 PM इव्हिनिंग. ओके. तर पुष्कर, तुला भेटून मला खूप छान वाटलं, आणि जो पक्ष्यांनाही भेटून छान वाटलं. थँक्यू. बाय बाय.